नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग भीमकन्या चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। तर सकाळ झाली, आज जायचे मला ठाणा मार्केटला जायच्या आधी म्हटलं चला पहिले सकाळी घरगुती आपला नाश्ता करून घ्यावा। तर मी इथे बनवले डोसे आणि चटणी। तर चटणी बनवलेली आहे, तर आता तडका द्यायचा आहे। तर येण्यासाठी इथे मी डव घेतलेला आहे, 1 चमचा तेल घेतलं त्यामध्ये, आणि इथे हिंग घेतलेला आहे। हिंगाची फोडणी द्यायची, कारण हिंगाची फोडणी दिली ना की चटणीला खूप चव येते। मोहरी घेतली, डाळ घेतली, उडीद डाळ घेतली, चणा डाळ घेतली, मोहरी घेतली आणि कढीपत्ता माझ्याकडे कमी आहे, तर तुम्ही कढीपत्ता जास्त घ्या। आणि छान असं त्याच्या तेलामध्ये ना चांगलं तडतड आवाज येईल तोपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं। फोडणीचा ना असा सुगंध पसरला आहे घरामध्ये, एकदम मस्त। ती उडदाची डाळ आणि चण्याची डाळ अशी फोडणीला घातली ना की ज्या वेळेला आपण चटणी खातो आणि त्यावेळेला दाताखाली जेव्हा ती येते ना, तर एकदम चवीला एकदम चटणी खूप भारी लागते। तर इथे बघा आता छान असं आपण इथे तडका देतो। तडका दिल्यानंतर ना लगेच प्लेट ठेवायची, म्हणजे तो त्याच्यामध्ये सुवास ना चटणीमध्ये दरवळतो आणि छान अशी फोडणी बसते, बघू शकता तुम्ही। आणि जो तडका द्यायचं जे असतं ना भांडं, त्याच्यात थोडी चटणी टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याचं लागलेलं सर्व निघतं। आणि चवीपुरतं इथे मीठ घेतलेलं आहे। छान आपली चटणी तयार झालेली आहे, डोसे पण झालेले आहेत। तर या सर्वांनी नाश्ता करायला। कसा वाटला आजचा नाश्ता तेही कमेंटमध्ये सांगा। आता नाश्ता करून झाल्यावरती मी ठाणा मार्केटला जाणार आहे, आणि ठाणा मार्केटला गेल्यानंतर काय काय मी भाज्या आणल्या आहे ते आपण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर इथे छान अशी चटणी आपली झालेली आहे, एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। आणि डोसे पण बघू शकता तुम्ही, छान असे डोसे झालेले आहेत। तर कसा वाटला आजचा नाश्ता तो नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि सर्वांनी नाश्ता करायला या। चला मग आता आपण जाऊया मार्केटमध्ये, आणि काय काय भाज्या घेऊन आलेल्या आहे ते आपण आता पाहूयात। चला तर मग। नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। बाबासाहेबांचे आणि बुद्धांचे मी व्हिडिओ अपलोड करत असते। तर हा माझा पहिलाच व्हिडिओ एक लॉंग येणार आहे मोठ्यामध्ये, तर सर्वांनी तो बघा, स्किप करू नका आणि पूर्ण बघा। तर मी ठाणा मार्केटला गेले होते, मी ठाण्याला राहते। ठाणा मार्केटला मी गेले होते, तर खूप गर्दी होती मार्केटमध्ये, कारण गौरी गणपतीचा सण आहे, तर बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या येतात, म्हणून मी सहज चक्कर मारायला जात असते नेहमी। तर जाते त्यावेळेला मी काय काय घेऊन येत असते, आणि काय काय भाज्या आणल्या मी। भाज्या तर खूप महाग होत्या, ज्या मला मिळाल्या त्या आणल्या, स्वस्त तर नाहीच, पण काय काय घेऊन आले ते मी तुम्हाला सांगते इथे। सर्वात पहिले महत्त्वाचं म्हणजे मी मार्केटला गेली की माझी आवडती फुलं, जे मला आवडतं आणि जे पाहिल्यावर माझ्या मनाला खूप समाधान वाटतं ते मी पहिले घेऊन येत असते। तर मी आणलेली आहे फुलं। तर फुलं दरवेळेला ना 50 ते 80 रुपये पाव असतात, पण यावेळेला 100 रुपये पाव फुलं झालेली आहेत, बघू शकता तुम्ही। इथे मी अर्धा किलो फुलं घेऊन आलेली आहे। तर हे बघा, इथे सेवंती आहे, व्हाईट कलरची सेवंती आहे, मस्तपैकी सफेद कलरची गुलाब आहेत बघा, किती सुंदर गुलाब आहेत, पिवळ्या कलरची सेवंती आहे, निशिगंधाची फुलं आहेत, बघू शकता तुम्ही छान। परत झेंडू आहेत, पिवळा झेंडू आहे, आणखी ही बघा ह्या कलरची शेवंती आहे। तसंच सफरचंद मिळाले, छोटे आहेत, पण कसं एक मोठा सफरचंद कापला की मग तो अर्धा राहतो, खा गं बाई तू आपण असं करतो ना। तर मी छोटे सफरचंद आणलेले, म्हणजे एकच खायचा। पेरू आणलेले 2, तर एक भाज्याने घेतला खायला, आणि एक अर्धा किलोमध्ये 2च पेरू बसलेले आहेत। डाळिंब आणलेले आहेत। आपल्याला ज्या ज्या सीझनमध्ये जी फळं मिळतात ती आवर्जून आणा आणि आवर्जून खावा। इथे मी डाळिंब आणलेली आहे। आणि ही बघा, ही अळूची पानं आहेत, ही वड्यांची पानं आहेत, ही फतफदं करायची पानं नाही आहेत, म्हणजे अळूचं जे पातळ भाजी करतो ना आपण त्याला अळूचं फतफदं म्हणतो, तर ती ही पानं नाही, ही वड्यांची पानं आहेत। तर वड्यांच्या पानांचे ना देठ असतात काळ्या कलरचे देठ आणायचे, कधी पण वड्यांची पानं करायची असतील तर, म्हणजे वड्या करायच्या असतील तर नेहमी अशी जाड पानं आणायची, आणि त्याचे देठ काळे असले पाहिजे। तर त्या बाईकडनं मी देठ कट करून आणलेले आहेत। हे बघा 50च्या 2 जुड्या आणलेल्या आहेत, मस्त आहेत ना, बघा किती छान। आपण तर वड्यानंतर करणारच आहोत। तर आणखी मी तुम्हाला दाखवते कढीपत्ता, बघा 10 रुपयाला जुडी कढीपत्त्याची, आणि ही 40 रुपयाला कोथिंबिरीची। बघा ना, 40 रुपये म्हणजे काहीच नाही ना, बघा किती महाग, म्हणजे नाही का, 40 रुपयाला ही जुडी, 10 रुपयाला कढीपत्ता। ही काकडी आणले 30 रुपये अर्धा,
स्वस्त मिळाली म्हणून 30 रुपयाचे अर्धा किलो. हे बीट आणलं 20 रुपये पाव. आणि हे वाटे होते जे कातकरी लोक, आदिवासी लोक जे भाज्या घेऊन येतात ना, ते बसलेले असतात मार्केटमध्ये, तर त्यांच्या इथे वाटे असतात. तर मी नेहमी गेली की मी त्यांच्याकडनं भाज्या घेत असते. तर 20 रुपयाचा हा वाटा होता कारल्यांचा. तर घेतला. 40 रुपये पाव अद्रक छान आहे, सुकलेलं आहे, बघू शकता. अद्रक छान सुकलेला आहे. आणि ते लिंबू आणले, स्वस्त मिळाले लिंबू, 10 रुपयाला 5, नाहीतर खूप महाग असतात. मिरच्या आणलेल्या आहेत 20 रुपयाच्या 100 ग्रॅम. हे आणलेले आहेत. जवळजवळ हे आहे ना 100 रुपये पाव असतं, तर मी म्हटलं 80ला पाव द्या. तर 80 रुपयाला मला करूटले पाव किलो मिळाले. भोपळा अर्धा किलो आणला 30 रुपयाचा. तर आणखीन काय आणलं आहे? हां, एवढं आणलेलं आहे. ही बघा, जे आळूवडी करत असतील ना, ते खास त्यांच्यासाठी. हे बघा, अशी पानं असतात आळूवडीची. बघा, एवढं सगळं मी मार्केटमधून आज घेऊन आलेली आहे. आणखी मला भाज्या वगैरे आणायच्या होत्या, पण नेमकं पाऊसने काळोख केला आणि पाऊस पडत होता आणि मी छत्री घेऊन गेले नव्हते. त्यामुळे मी पटापटा म्हणजे घेतलं, रिक्षा पकडली आणि घरी आलेली आहे. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ? आणि माझा हा पहिला व्हिडिओ आहे. सर्वांनी लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.